आज आपण बघणार आहोत डिंकाचे लाडू। हा डिंक मी मस्तपैकी तुपात असा छान भाजून घेते। फुटतो हा डिंक तुपात असा छान फुटतो त्याला आपल्याला अगदी व्यवस्थित तुपात छान तळून घ्यायचं आहे। प्रॉपर वेने तळलं छान, जरा हलवत राहिलं की तो लालसर किंवा काळा होत नाही, असं छान कुरकुरीत होतो। तो मिक्सर झाला पाहिजे, पावडर झाली पाहिजे त्याची। त्याच्यानंतर मी बदाम घेतले, तिथे बदाम, काजू, मखाना, डिंक, खारीक खोबरं, हे सगळे इन्ग्रेडियंट मी घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही मनुका, अजून वेगळे पिस्ता, अक्रोड ह्यातले कुठलाही ड्रायफ्रूट ॲड करू शकता, किंवा ह्यातला कुठलाही नको असेल तो काढू शकता। मखाण्यामुळे हा लाडू उपासाला चालत नाही। जर तुम्हाला उपासासाठी पण बनवायचे असतील तर तुम्ही मखाणा स्किप करू शकता। मी मखाणाही भाजून घेतला आहे आणि आता मी हे सगळं जिन्नस एकत्र करून मी मिक्सर करणार आहे। मी मखाना, काजू, बदाम आणि डिंक हे 4 गोष्टी मिक्सर केल्यात आणि खारीक खोबऱ्याची पावडर मला विकतची मी बाहेरनं आणली होती, ती मी घातली आहे। तुम्ही घरातही जसं आपण बाकीचं सगळं रोस्ट केलं तसं रोस्ट करून भाजून ह्याची पावडर करू शकता। ही सगळी मी अशी छान मिक्स करून घेतली, ती एकजीव करायची आहे, त्याच्यात छान तूप घालायचं आणि लाडू वळायचे। अतिशय सोपी आणि झटपट आहे। आपल्याला वाटतं डिंकाचे लाडू फार वेळ लागतो का, पण अजिबात वेळ लागत नाही, पटकन झाले। नक्की ट्राय करून बघा आणि बघत राहा टेस्टी रेसिपीज विथ धनश्री। आणि थंडीसाठी अतिशय पौष्टिक आहेत। आपण म्हणतो जास्ती हेवी होतात, पण नाही, एक लाडू दिवसाला आपल्याला आवश्यकच असतो थंडीसाठी मुख्यतः, कारण या सगळ्या गोष्टी उष्ण आहेत आणि आपल्याला उष्णतेची गरज असते थंडीच्या दिवसात। लहान मुलांसाठी तर एकदम म्हणजे छान